नमस्कार मित्रांनो, भर दुपारी मी निघालो बाहेर रूमच्या. काढला आपल्या धन्नोला आणि टाकली टोपी आणि चष्मा निघालो, कारण ऊन खूप होतं. आपल्याला जायचंय बघा एका स्पेशल ठिकाणी. त्याआधी आपल्याला आपल्या मित्राला घ्यायचं होतं. आलो सरळ साईशच्या रूमवर. तो म्हणजे एका मोठा क्रिएटिव्ह बघा. त्याची क्रिएटिव्हिटी खूपच असते. घेतली योगेश्वरांकडून गाडी आणि आम्ही दोघं निघालो सरळ त्या लोकेशनकडे. आपण जातोय बघा रत्नागिरी मधल्या एका खास लोकेशनवर. तिथला व्ह्यू पॉईंट म्हणजे एक नंबर असतो. हे आहे बघा झरी विनायक मंदिर. आता या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि इकडे जातोय म्हणजे रत्नागिरीमधल्या लोकांना काही समजलं असेल आपण कुठं जातो. या ठिकाणाबद्दल खूप ऐकलं होतं, पण नेमकं काय खास आहे हे पाहायची उत्सुकता मनात होती. रस्ता पाहून तुम्ही म्हणत असाल कुठेतरी डोंगरावर गेला असेल. नाही नाही, आगे तो देखो बहुत मजा आने वाला है. जसं आम्ही पुढे गेलो तसं समोरचा दृश्य हळूहळू दिसायला लागला आणि अचानक समोर दिसला तो अथंग समुद्र आणि मावळतेकडे झुकलेला सूर्य. क्रिएटिव्ह आपल्याला सांगतो, जर इथून पडलो तर जिम्मेदारी पियुष जर्नीची असेल. त्या क्षणी सगळं काही थांबल्यासारखं वाटत होतं. सूर्याची सोनेरी किरण समुद्रावर पडून जणू काही संपूर्ण समुद्र सोन्यासारखा चमकत होता. थंड वारा, लाटांचा मंद आवाज आणि समोरचं ते सुंदर दृश्य मन पूर्णपणे त्या क्षणात हरवून गेलं होतं. त्या सूर्यास्ताकडे पाहताना एक वेगळीच शांतता आणि समाधान जाणवत होतं. जणू निसर्ग आपल्याला सांगत होता, थोडं थांब आणि हा क्षण अनुभव. खरंच रत्नागिरीचा हा सूर्यास्त फक्त एक दृश्य नव्हता, तर आयुष्यभर लक्षात राहणारी एक सुंदर आठवण बनली. पण तुम्ही मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. उद्या भेटतो. बाय.